पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट उगळे धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी। तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर विभागवाईज सुरुवातीला घेऊ। राज्यात आता 5 ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये म्हणजे कसा पाऊस पडणार आहे सुरुवातीला आपण पूर्व विदर्भाकडून घेऊ। तर सांगायचं झालं तर नागपूर, वर्धा, अमरावती, अचलपूर, वाशिम, अकोला, अकोट, अचलपूर, तसेच बुलढाणा, त्याच्यानंतर जालन्याचा सिंदखेड राजा, तसेच सिल्लोड, त्याच्यानंतर वैजापूर, जळगाव, त्याच्यानंतर मालेगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे आणि इगतपुरी, म्हणजे आता 5 तारखेपर्यंत ह्या पट्ट्यामध्ये जास्त पडणार आहे म्हणजे पाऊस, म्हणून हा अंदाज लक्षात आहे। संभाजीनगर देखील आहे, त्याच्यानंतर जालना जिल्हा देखील आहे आणि उर्वरित राज्यामध्ये समजा हे झाला जास्त पाऊस पडणार। पण उर्वरित राज्यामध्ये तुम्हाला एक सांगायचं झालं तर तो पाऊस उर्वरित राज्यामध्ये म्हणजे 1 तासाचा, अर्धा तासाचा, 20 मिनिटाचा, 22 मिनिटाचा जोराच्या सरी पडणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पाऊस काय आणखीन अद्याप उघडला नाही। शेतकऱ्याची कामे आहेत, सर्व शेतकऱ्याला विनंती, जशी वेळ भेटेल तसं तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या फवारण्या करून घ्या, कारण की राज्यामध्ये एकदम असं कडक ऊन पडणार नाही। फक्त 6 आणि 7 तारखेला थोडं ऊन पडेल म्हणजे 2 दिवस, पण ते लगेच त्याच्यानंतर 8-9 तारखेला लगेच परत पाऊस येईल 9 ऑगस्टला, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात एकंदरीत परिस्थिती झाली तर सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये बरेच जण म्हणतात ऑगस्टमध्ये खंड पडणार आहे। तुम्हाला एक सांगतो खंड म्हणजे किती दिवसाचा पडणार आहे, तर तुम्हाला एक सांगतो खंड हे कसं असतं, 21 दिवसाचा असतो, कधी 42 दिवसाचा असतो, कधी 35 दिवसाचा खंड पडतो, ते त्याला खंड म्हणतात। 1-2 दिवस पाऊस बंद होणे त्याला खंड म्हणत नाही। तर तुम्हाला एक सांगतो की राज्यामध्ये ऑगस्टमध्ये देखील राज्याची गोष्ट सांगितली तर राज्यामध्ये इकडल्या तिकडल्या भागात पाऊस चालूच राहणार आहे म्हणून सांगितलं। परत राज्यात परिस्थिती सांगायची झाली तर 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्टच्या दरम्यान राज्यातला पाऊस परत एकदा सांगतो, उत्तर महाराष्ट्र, त्याच्यानंतर संभाजीनगर, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर जालना जिल्ह्याचा सिंदखेड राजा तिकडला भाग, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, त्याच्यानंतर अकोला, अकोट, अचलपूर, अमरावती, वर्धा, नागपूर हे असा पट्टा पाऊस पडणार आहे। आणि उर्वरित राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये मराठवाडा, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये तुम्हाला एक सांगतो की तो पाऊस ज्या ज्या ठिकाणी ऊन पडेल, समजा दिवसा ऊन कडक पडलं की समजा त्या दिवशी पुन्हा जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे राज्यात 5 ऑगस्टपर्यंत पाऊस आहेत, एकदम उघडणार नाही। शेतीचे कामे जसं वेळ भेटेल तसे करून घ्या। तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये समजा ज्या ज्या ठिकाणी कडक ऊन पडलं त्या दिवशी त्या भागामध्ये पाऊस जोराचा पडणार आणि शेताच्या बाहेर पाणी निघणार, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।